विकास पुढची रेसिपी काय आपली सांग. अच्छा तू सांगितलेस का मला? मग मगाशी काय सांगितलं एवढं बोल. बर मटर पोहा टिक्की. मटर पोहा टिक्की. हा मी तुम्हाला आधी साहित्य सांगून घेतो. काय एक काय मिनिट थांबतोस का तू? काय का तुलाच सांगायचं साहित्य? असं काही नाही. हा जरा सुप्रिया सांगतोस साहित्य. हा नाही कारण मगाशी खूप मला ते पोह्यावर इतकं बोलून दाखवलं त्याने मला. तर आता मी सांगतेच म्हणजे पोह्याची एक चांगली रेसिपी मला येते बनवता. चणे नाही येत ना त्याच्यात? नाही अजिबात. हा. त्याच्या जागी मटर आहेत. मटर बर. हे उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्यायचे. ओके. पोहे वटाणे ते पण स्मॅश करायचे. बरं. आणि हे बॅटर केलंय म्हणजे मैद्याचं पीठ असतं ते पाण्यात घोळून फक्त घ्यायचं. ओके. कढीपत्ता, धण्याजिऱ्याची पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, गरम मसाला, मोहरी, मीठ आणि मिरची. ओके. करेक्ट एकदम सगळं करेक्ट सांगितलं. जमलं ना मला? सगळं बरोबर Correct, सांगितलं. एकदम. व्हेरी गुड. ओके आता काय टेन्शन नाही. आता काय करायचं पहिल्यांदा तू काय करते? आता आपण हा बटाटा या बाउल मध्ये काढायचा. ओके. बरं हे मटर तू जे मॅश करून घेतलेलं आहेस त्यात मॅश करताना काही घातलेस? नाही, काही नाही. त्याच्यात मिरची जरा तिखट हा जरा हा, तिखट हा. झणझणीत तिखटच असं. आहे. काय विकास होता? हा मग मला पण फार आवडतं तिखट. मला खायला फार आवडतं. बर. त्याचाही तोच प्रॉब्लेम आहे. हो ना. सेम हो ना. हो मीठ आणि कोथिंबीर. चवी पुरतं घाला फक्त. आपण चवीपुरतं झालं. आपण काही वेगळं नाही करत. हा आता ह्याची आपण ह्याला फोडणी द्यायची आहे तू. अच्छा ह्याला फोडणी हा द्यायची ह्याला का? फोडणी द्यायची. आपण तेल ऑलरेडी तापून घेतलेलं आहे. मोहरी छान तडतडायला पाहिजे. हो ना ते मोहरी. आणि ते तेल आहे ना ते ऑइली आहे त्यामुळे त्याला वेळ लागतो असं. तेल हळदी काय रे. आणि काय घालायचं त्यात? कढीपत्ता. कसं आहे बघ तडका मारके. तडका मिळाल्यावर जो काय असतं ना. ओके. सुप्रिया आता काय टाकायचं आता याच्यात? याच्यात सगळे हे मसाले जे आहेत ते घालून घ्यायचे. धणा जिरा पावडर सगळे घालायचं ना विकास? सगळं सगळं सगळं. सगळे म्हणजे काय चुकायला नको ग. हो लागतील तेवढेच. हा सगळे म्हणजे सगळं ओतून ठेवे. नाही नाही चाट मसाला थोडं. हा थोडा बर. आणि गरम मसाला. गरम मसाला किती रे? हा करेक्ट. करेक्ट आहे ना. व्हेरी गुड. बस. पण तुझं पाक कौशल्य बघून आम्ही अचंबित झालेलो आहोत, मी आणि प्रेक्षक. हो मिश्रण व्यवस्थित तयार झालेले आहे आणि विकासने प्रचंड मदत केलेली आहे. थँक्यू सर. विकास अतिशय आभारी आहे आमचं हे मिश्रण तयार केल्याबद्दल. ओके आता काय करायचं सुप्रिया मला? त्याचे टिक्की बनवायचे छोटे छोटे. ओके. फर्स्ट किती क्लास. बनवा तुला किती? एक. हा एक एक सध्या आपण ट्राय करू. ट्रायल बेसिस वर 3. हा आणि हे पोह्याचं आणि ह्याचं काय करायचं? हे मैदा आणि त्याच्यात पाणी थोडस घट्ट करून घ्यायचं. बरोबर. आणि ऍक्च्युली हे पोह्याला डायरेक्ट असे म्हणजे ह्याच्यात चिकटणार नाही. लोळवायचे हा, पोहे. लोळवायचे. हा हो ना. करेक्ट करेक्ट. हा जो तुझा आत्मविश्वास आहे ना वंडरफुल आहे. थँक्यू सर. आता हे बॅटर येते ह्याला लावायचं असं वरून. ओके. आणि हे पोहे असे चिकटले. चिकटले असे. व्हेरी नाईस. आपण पोह्याच्या ऐवजी काय लावू शकतो याला? म्हणजे तुझ्या डोक्यात काय येऊ शकतं? पोह्याच्या ऐवजी काय येऊ शकेल यार? पोह्याच्या ऐवजी हा काही काही तुम्हाला जे आवडेल ते जे तुम्हाला खायला आवडतं ते लावू. साबुदाणे लावू शकता. साबुदाणे साबुदाणे कच्चे कच्चे शिजवून घ्या पाहिजे तर. शिजवून शिजवलेले. उकडवून घ्या. बर नको आपण काय, पोहे आपण आपल्या पद्धतीनेच करूया ते. ओके. झालं. होत आलं. जमलं ना मला. जमलंय जमलंय. व्हेरी गुड. चला हे झालं म्हणायचं का? हा झालं की जमलं मला. तुला जमलंय आणि ते आता झालंच आहे ऑलमोस्ट. ऑलमोस्ट ऑलमोस्ट. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्याच. मटार पोहा टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, पोहे, ब्लांच केलेली मटारची भरड, मैद्याची पेस्ट, कढीपत्ता, धणे जिरे पूड, चाट मसाला, कोथिंबीर, गरम मसाला, मोहरी, मीठ आणि मिरची. कृती: प्रथम एका बाउल मध्ये उकडलेला बटाटा, मटारची भरड, हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करून ती बटाटा आणि मटारच्या मिश्रणात घालावी. त्यामध्ये धणे जिरे पूड, चाट मसाला आणि गरम मसाला घालून मिश्रण मळून घ्यावं. या मिश्रणाच्या टिक्की करून त्या मैद्याची पेस्ट आणि पोह्यामध्ये घोळवाव्यात आणि खरपूस तळून घ्याव्यात.